यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मंत्री दीपक केसरकर आणि पालिका अधिकाऱ्यांसह घेतली भेट। क्रिकेट खेळासाठी मुलांसाठी प्रेरणादायी संकल्पना राज ठाकरेंनी मांडल्याची केसरकरांची माहिती। माजी मंत्री सुनील केदार यांची जेलमधून सुटका, समर्थकांकडून केदार यांचं नागपुरात जंगी स्वागत। मनसेने जाहीर केली माथाडी कामगार सेनेची कार्यकारिणी, नव्या कार्यकारिणीची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून घोषणा। पंकजा मुंडेंच्या ताब्यातील वैद्यनाथ कारखान्याचा लिलाव होणार, 25 जानेवारीला ऑनलाईन पद्धतीने लिलाव प्रक्रिया पार पडणार असल्याची नोटीस। 203 कोटींच्या कर्ज वसुलीसाठी युनियन बँकेकडून प्रक्रिया सुरू। कोल्हापूरमध्ये सारथी आणि बार्टी परीक्षेमध्ये पुन्हा एकदा गोंधळ, प्रश्नपत्रिकेला सील नाही, काही प्रश्नपत्रिका झेरॉक्स स्वरूपामध्ये, परीक्षार्थींचा परीक्षा केंद्रांवर गोंधळ। पुण्यामध्ये सारथी, बार्टी, महाज्योती, सीईटी परीक्षा पेपर पुन्हा फुटला। नवले अभियांत्रिकी महाविद्यालय परीक्षा केंद्रावर झेरॉक्स प्रत तसंच सी आणि डी प्रश्नपत्रिकेला सील नसल्यानं विद्यार्थ्यांचा बहिष्कार। छत्रपती संभाजीनगरमध्ये फेलोशिप पेपर फुटीमुळे विद्यार्थी संतप्त, देवगिरी कॉलेजमध्ये घोषणाबाजी, सरसकट फेलोशिपची विद्यार्थ्यांची। नागपूरमध्ये पीएचडी फेलोशिपच्या पेपरची झेरॉक्स कॉपी मिळाल्यानं विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार, पेपरचे गठ्ठे फुटल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। केंद्रीय पथक आणि मंत्री गिरीश महाजनांकडून नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये पाहणी, 12 तारखेला मोदी मंदिरात दर्शनासाठी येण्याची शक्यता।